क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भम कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. नक्कीच हे श्रीगणेशया ही आज आम्ही स्पर्धा गेले 2 दिवस ठेवली. ती स्पर्धा निर्विघ्नपणे सुखात पार पडू दे एवढं तुझ्या चरणी प्रार्थना करतो आणि सामन्याला सुरुवात करतो. तर मात्र दुसरा चेंडू खेळून काढलाय. नक्कीच एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. दुसऱ्याचं कोणताही मानस नसताना एका धावेवर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. सकाळची संत आणि सावध सुरुवात आपल्याला बॅट बॉय संघामार्फत पाहायला मिळते. नक्कीच रॉयल विपक्ष बॅट बॉयज या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत आपण आज पाहतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषक 2024 मध्ये रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न एकच धावने फलंदाज पूर्ण करतात. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 3 धावा आपण पाहतो. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सुरेश मरीम याला आपण पाहतो हॅवी हँडकडून मारा करताना. तर ऑन स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय. तर मात्र एक अनेक धावेवर समाधान. अतिशय संत सावध सुरुवात. सावध खेळी बॅट बॉय संघ करतो. आपल्या संघासाठी पॉवर प्ले षटक आहे. आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले गेले. 4 चेंडू फक्त 4 धावा बहाल केल्यात. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज सुरेश मरीम यांच्या मार्फत. ज्या बॉलिंगसाठी तो ओळखला जातो गोलंदाजी मात्र पूर्णपणे पार पाडतो गोलंदाज सुरेश मरीम. तर मात्र धन्यवाद पंच. नक्कीच पहिला आव्हान चेंडू फेकला गेलाय. नक्कीच एक धाव आव्हान रूपाची आपल्याला धाव फलकावर वाढताना दिसते. आणि नक्कीच आमच्या कॉम्बॉक्समध्ये प्रवीण जाधव यांचं देखील आगमन होत आहे आजच्या दिवसाचे स्कोरर. मात्र चेंडू निर्धाव चेंडूची फेक कम बॅक करणं माहिती आहे सुरेश मरीम याला खूप चांगला षटक फेकतोय. पहिल्या षटकात 5 चेंडू फेकले गेलेत. फक्त 5 धावा बहाल केल्यात. क्षेत्ररक्षण निर्बंध असणारं षटक कोणत्याही प्रकारचं मोठा फटका खेळून दिला नाही. अतिशय सुरेख गोलंदाजी. आता मात्र चेंडू हवेत पाहूया. झेल खाली रायगडचा रायडिंग स्टाक परेश कडके झेल मात्र पूर्ण करते. बाद होते फलंदाज. नक्कीच पहिला मोठा हादरा नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 5. एक गडी बाद 5 धावा धावफलकावर जमा केल्यात. संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. सलामीची जोडी आपण पाहिली बॅट बॉय संघाची. आदित्य पाटील सर जरूरबाद झाले. आता मात्र चिकू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मोहल्यावर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क करून याला जिंकून मारा करतोय. अरविंद ढेकळे आपण पाहतोय गोलंदाज मोहल्यावर. खूप चांगला उत्कृष्ट खेळाडू रॉयल संघाचा एक ऑलराऊंडर मास्टर माइंड खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्फत पाहायला मिळतो. पहिला चेंडू हलक्यावरती तटवला देखील आणि एकच धाव पूर्ण कर दोन्ही फलंदाज. कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत मोठा फटका खेळून दिला नाही. जकडून ठेवले कुठेतरी बॅट बॉय संघाच्या प्रत्येक येणाऱ्या फलंदाजाला. धावफलक मात्र 1ने हलता राहतोय. धावफलकावर धावसंख्या ती 1 गडी बाद 6 धावा. ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज चिकू. गोलंदाज कोटेतील पुढचा चेंडू. तर मात्र निर्धाव चेंडू फेकते गोलंदाज अरविंद ढेकले. नक्कीच पाहायला गेलं तरी प्रवीण गोलंदाज मोहल्ल्यातील पुढचा चेंडू. ऑन स्ट्राईक फलंदाज चिकू. आता मात्र चेंडू हलक्यावरती खेळून काढला. 1 धाव देखील पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कवराने 2 धावा देखील दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. पहिली आजच्या दिवसाची दुहेरी धाव दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धन्यवाद पंच. 1 रन हाफ. धावफलक 1ने वधारतो. धावफलकावर धावसंख्या 1. महत्वपूर्ण गडी बाद धावफलकावर धावसंख्या 7 धावा. तर चेंडू खेळून काढला. नक्कीच 1 धाव आणि
एका धावेवर समाधान. कुठेतरी सिंगलच्या व्यतिरिक्त कोणती मोठी धाव अजूनपर्यंत बॅड बॉय संघाला जमा करता आली नाही. कारण जर आपण पाहायला गेलं तर विरोधी संघ पाहिला तर नक्कीच रॉयल कळंबोली संघाचा दबदबा नेहमीच या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळतो. या संघासमोर जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला धावांचा भला मोठा डोंगर उभा करावा लागेल, पण ती कोणतीच चाल आपल्याला बॅड बॉय संघाकडून दिसत नाही आणि दुसऱ्या गडी सुद्धा बाद होते. जे आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज अरविंद ढेकले यांच्या मार्फत अप्रतिम षटक फेकले गेले. आतापर्यंत एक गडी बाद केला आणि या षटकात फक्त 5 चेंडू फेकत 3 धावा बहाल केला. खूप चांगली सुरेख गोलंदाजी केली गोलंदाज अरविंद ढेकळे पाटील यांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईक पाहतोय फलंदाज दिनात आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू फेकते. दुसरी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सुरेश पुन्हा एक बार बॉलिंग मार्फत तयार पाहायला मिळतो. चेंडू हलकासा ढकलून देखील काढला आणि एकच धाव. दुसऱ्या धावेसाठी कोणत्या प्रकारचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत. खूप चांगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो रबाडा यांच्या मार्फत. चांगला थ्रो अप्रतिम फेकी पाहायला मिळते. याचा परिणाम धावफलकावर धावसंख्येत 1नेच भर पडते. धावफलक 1ने वधारतो. धावफलकावर धावसंख्येत 2 गडी बाद 9 धावा. गोलंदाज भूमर गोलंदाज सुरेश मरीम आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत रोखलं गेलंय बॅड बॉय संघाला. कोणता मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही बॅड बॉय संघाच्या माध्यमातून. सुरेख चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसतोय. निर्धाव चेंडूची फेक होते. गोलंदाज सुरेश मोरीम खूप चांगली कामगिरी पाहायला मिळते सुरेशाच्या मार्फत. गोलंदाज मोहल्यावर गोलंदाज सुरेश तर मात्र प्रतिमपैकी करतोय नक्कीच. हा गणू बोल ना. गोलंदाज मोहल्यातील पुढचा चेंडू. आता मात्र सुरेख कामगिरी करतो गोलंदाज सुरेश मरीम. आपल्या संघासाठी चांगला चेंडू गॅदर केला पण थोडा नक्कीच रबाड्याने खूप चांगले शिक्षण पाहायला मिळते. धावफलक 2ने वधारतो. धावफलक मात्र 2 अंकात जाऊन पोहोचते. 2 गडी बादल्यानंतर धावफलकावर धावसंख्येत 12 धावा. नक्कीच आतापर्यंत आपण कोणत्या प्रकारचा मोठा फटका पाहायला मिळाला नाही दोन्ही
फलंदाजामार्फत आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच हा आता मात्र चौकार पाहायला मिळतोय. मास्टर आपण पाहतो तब्बल 17 चेंडू नंतर चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅडबॉय संघामार्फत. खूप प्रयत्न त्यांना करावा लागला रॉयल संघासमोर, कारण एका तडाखेबंद सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरणा असलेला संघ कळंबोली परिसराचा बिलॉंग करताना पाहायला मिळतो. खूप चांगला खेळ या संघाचा आपण गेल्याने कित्येक वर्ष पाहायला मिळतो. नक्कीच 3 षटकाचा खेळ संपलाय, 18 चेंडूचा खेळ संपलाय, 10 फलक धावसंख्या होती, 17 धावा. 2 गडी बाद, 10 फलकावर धावसंख्या, 17 धावा. नक्कीच रॉयल कळंबोली संघ ज्याने खूप दबदबा आपल्या कळंबोली क्रिकेटमध्ये निर्माण केला. आपल्याला नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतो साहेबांचा गीत आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच साहेबांची संकल्पनेतून हे सर्व चषक आपण साकारले गेले 2 दिवस. खूप चांगली स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर पाहायला मिळते. गोलंदाज मूल्यावर आता मात्र फिरकीचा जादूगर भावेश उलवेकर खूप चांगली गोलंदाजी करतोय, अप्रतिम फेकी करतोय. कडूपडाचा गोलंदाज रॉयल कळंबोलीसाठी खेळतो, खूप चांगला खेळ गेले कित्येक दिवस आज आपल्या संघासाठी खेळतो गोलंदाज भावेश उलवेकर, आणि त्याच्यासाठी त्याच्या नक्कीच स्लोगन षटक हाणामारी षटकाची जिम्मेदारी देखील रॉयल संघनायकाने सोपवली गेली. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर दुसरा चेंडू हलक्या रीतीने टच केला. फॉलोथ्रूमध्ये खूप चांगलं सिलेक्शन करते, निर्धाव चेंडू फेक होते. सलग 2 चेंडू मात्र निर्धाव फेकते गोलंदाज भावेश उलवेकर. काळभैरव पुपेटा संघनायक, तदनंतर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघनायक, दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच आपण पाहायला गेलं तर नक्कीच मॅन विथ गोल्डन आर्म भावेश उलवेकर खूप चांगली कामगिरी करतोय. सलग 3रा चेंडू निर्धाव फेकतोय आणि फिरकीच्या जादूगर मध्ये अटकलाय पूर्णपणे बॅडबॉय संघ. कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे उत्तर नाही. सलग 3 चेंडू निर्धाव फेकतोय, 10 फलक मात्र स्थिरावतोय, 10 फलकावर धावसंख्या येते. 2 गडी बाद, 17 धावा. कुठेतरी खतरा निर्माण केला बॅडबॉय संघासाठी. अप्रतिम फेकी करतो आपल्या बॉलिंग मार्फत. खिडक पाडत हा गोलंदाज रॉयल कळंबोलीसाठी सातत्याने चांगली कामगिरी करतो. विराट स्पोर्ट्स मध्ये देखील खूप चांगली कामगिरी करतो. आज मात्र रॉयल कळंबोलीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी मिस फिल्डिंग, 1 धाव आणि 1 धाव दोन्ही फलंदाज समाधान जरूर मानतात. 1 धावेसाठी 3 चेंडू संघर्ष करावा लागला, त्यानंतर 1 धाव मात्र मिळाली बॅडबॉय संघाला. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 10 फलकावर धावसंख्या येते, 18 धावा. विनंती असेल काळभैरव पुपेटा संघाचा कर्णधार आणि शिवगर्जना संघाचा कर्णधार, दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. हलक्या रीतीने चेंडू चटून काढला, 1 धाव आणि 1 धावावर दोन्ही फलंदाज समाधान मानतात. 10 फलक 1 ने वधारतो, 10 फलक धावसंख्येत 19 धावा. आपण जर विचार केला बॅडबॉय संघाचा 1 चौकार वगळता कोणते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाही बॅडबॉय संघामार्फत, पण एकेरी धाव ने त्यांनी आतापर्यंत 19 धावा 10 फलकावर जमा केल्यात. रॉयल कळंबोली संघ पाहायला गेलं तर ड्रायव्हर्स लॉर्ड्स मधील एक महत्वपूर्ण संघ मानला जातो, आणि या संघासमोर जर तुम्हाला जिंकायचं असेल तर डाव्यांचा भला मोठा डोंगर उभा करायचा होता, पण कुठेतरी असफल ठरतोय बॅडबॉय स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघ. तर मात्र हलका चेंडू फेकला, फॉलोथ्रू मध्ये गॅदरी करण्याचा प्रयत्न होता. 1 आणि 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. पहिला 17 खेळ संपला, 10 फलकावर धावसंख्या येते. 2 गडी बाद, 20 धावा आणि 21 धावांचं आव्हान उभं ठेवलं रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघासमोर. तत्पूर्वी विनंती असेल काळभैरव पुपेटा संघाचा संघनायक आणि शिवगर्जना
संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे. काळभैरव पोपेटा संघाचा संघनायक, त्यानंतर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा संघनायक दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. कारण उर्वरित समीकरण पाहायला गेलं रॉयल संघात तर 24 चेंडूमध्ये 21 धावांचं आव्हान उभं ठेवलंय. त्यासाठी विनंती असेल विनंती असेल काळभैरव पोपेटा आणि शिवगर्जना संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. कारण जर आपण पहिला सामन्यात फक्त 21 धावांचं आव्हान उभं ठेवलं रॉयल स्पोर्ट्स कळंबोली संघासमोर. तत्पूर्वी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल काळभैरव पोपेटा संघनायक त्यानंतर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचं. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही. पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक फलंदाज रायगडचा रायझिंग स्टार फलंदाज परेश कडके. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं अक्षय सरोदे. तर परेश कडकेने खूप चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. ग्रामीण खेळात देखील असेल तालुका हाफ अनेक स्पर्धा गाजवल्यात असं परेश कडके आपला ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. तर गोलंदाज म्हणल्यावर गोलंदाज पहिला चेंडू नक्कीच मयूर गोलंदाज म्हणून पाहायला मिळतं. पहिला चेंडू जरूर एक धाव मात्र बाहेर गेले. फलंदाज परेश कडके स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेले 8 ते 10 महिने खूप चांगला स्पोर्ट्सचं दुकान आहे मित्रांनो. परेश कडकेचं खूप चांगला बॅट असतील, टी शर्ट, ट्रॅक, शूज देखील अवेलेबल आहेत असा परेश कडके आणि कडके स्पोर्ट्सचा ओनर नाव स्ट्राईकला पाहायला मिळतोय. त्यानंतर स्ट्राईकवर पाहतोय फलंदाज अक्षय सरोदे. गोलंदाज म्हणल्यावर आपण पाहतोय गोलंदाज मयूर कवितके. हवे एंड करून मारा करतो फलंदाज अक्षय सरदेसाठी. आता मात्र अक्षय सरदेने स्ट्रोक खेळून काढला जबरदस्त प्रहार माहिती हिट चौकार पाहायला मिळतोय.
पाहायला मिळते. गेली कित्येक दिवस रॉयल संघाची सेवा करतो आणि या सेवा करत असताना जेव्हा जेव्हा रॉयल संघ अडचणीत तेव्हा बऱ्याच वेळा अक्षय सरोदे यांनी खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी खेळ पाहायला मिळतो. नक्कीच अक्षय सरोदे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू बऱ्याच वेळा आवत पाहावा जेल आणि शेवट संघाला जेल मात्र भूमिदान होते. नंतर चेंडूची फेक होते. धावफलकावर धावसंख्या बिनगिरी बाद 1 चौकाराच्या वतीने 5 धावा. कोट्यातील फुटचा चेंडू गोलंदाज मुलावर गोलंदाज मयूर. मात्र सुरेख चेंडू होता. चेंडू खणून काढला. माइंड हिट लॉंग चौकार पाहायला मिळतोय. काळभैरव पिपेटा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल साठी मैदानावर यायचंय. कोणत्याही प्रकारचा विलंब करायचा नाही कारण 21 धावांचं आव्हान 9 धावांचं आव्हान पार केलं रॉयल कळंबोली संघाने. आता मात्र अक्षय सरोदे सलगचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. गोलंदाज मयूरवर मात्र हल्ला करतो. धन्यवाद डीजे मास्टर. फलंदाज अक्षय सरोदे खूप चांगला खेळ आज आपल्या संघासाठी खेळतोय. गोलंदाज मुलावर गोलंदाज पुन्हा एक बार मयूर. चेंडू हलकडे तट करला. एक निर्धाव चेंडूची फेक होती. धावफलकावर धावसंख्या ती बिनगडी बाद 3 चौकाराच्या मैदान धावफलकावर धावसंख्या 13 धावा. विनंती असेल काळभैरव पिपेटा संघाचा कर्णधार तदनंतर नक्कीच शिवगर्जना स्पोर्ट्स क्लब कळंबोली संघाचा संघनायक दोघांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. धावसंख्या बिनगडी बाद 13 धावा. खूप चांगला गोलंदाज फलंदाजी पाहायला मिळाले. फलंदाज अक्षय सरोदे यांच्या मार्फत आपण आता पाहतोय. पुन्हा स्ट्राईकवर फलंदाज परेश कडके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरने शॉर्ट पिच चेंडू तटून काढला. एक धाव मात्र दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. आपला एंड सुरक्षित करतील. धावसंख्या देखील भर पडते. धावफलकावर धावसंख्या येते बिनगडी बाद 14 धावा. विनंती असेल काळभैरव पिपेटा संघ आपला संघाचा संघनायक तदनंतर श्लोक पाटील नाही अजित पाटील हे जे अकॅडमी सर्वांचा सुपुत्र श्लोक पाटील आपण गोलंदाज महिलावर पाहायला मिळतो. नक्कीच एक चिमुकला चांगले गोलंदाज आज वडील देखील प्रशिक्षक आहेत. मुलगा देखील क्रिकेट खेळतो. खूप चांगलं क्रिकेट मुलगा श्लोक पाटील देखील खेळतो. अजित पाटील देखील अनेक कळंबोलीतली खेळाडूंना युवा खेळाडूंना घडवण्यासाठी मदत करतात. असे अजित पाटील सर आज आपल्याला बॅट बॉय संघातून खेळताना पाहायला मिळतात. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पुणे श्लोक अहिल्यादेवी चषक 2024 स्पर्धेदरम्यान खूप सुरेख चेंडू पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची फेक नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतो. संत सावध खेळ पाहायला मिळते. धावफलक मात्र 1 ने वधारतो. धावफलकावर धावसंख्या बिनगडी बाद 16 धावा. हलक्या चेंडू जमीन काढला. नक्कीच श्लोक पाटील असा
खूप चांगला गोलंदाजी करतो आणि दोन्ही फलंदाज मात्र त्याला सन्मान करतात. खूप चांगला रिस्पेक्ट केला जातं क्रिकेटचं मैदान पाहायला गेलं तर. श्लोक पाटील एक नवयुवक आहे, त्या नवयुवकाला पुढे आणण्याची संधी दोन्ही फलंदाज आपण पाहतो रॉयल स्पोर्ट्सच्या वतीने अनेक युवकांना संधी दिली गेली. आज श्लोक पाटील देखील गोलंदाजी करतो. दोन्ही फलंदाज मात्र तट्टू हायकरतीने एक धाव पूर्ण करतात आणि क्रिकेटचा सन्मान आपल्याला या मैदानात पाहायला मिळते. कारण मित्रांनो कबूलचं क्रिकेट गेलं तर नक्कीच खूप रिस्पेक्टफुली हे क्रिकेट खेळलं जातं. आणि बाद फलंदाज परेश कडके बाद. शिवगर्जना संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. मागील 50 श्लोक आहे चषकाचा उत्कृष्ट चित्रक्षक ज्याला किताब मिळाला असा रबाडा नॉन स्ट्रायकला आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगला खेळ त्यांनी देखील मागच्या 50 श्लोक अहिल्यादेवी चषकामध्ये त्याचा पहिला मिळाला. नक्कीच विनंती असेल काळभैरव पुपेटा संघनायक आपण आमच्या विनंतीला मान देऊन नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. कारण त्यानंतर नक्की शिवगर्जन स्पोर्ट्स क्लब कोंबोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. धावफलक 1 ने उधारतोय. धावफलकावर धावसंख्या येते 18 धावा. नक्कीच विजय समीप पाहण्यामध्ये रॉयल स्पोर्ट्स क्लब कोंबोली संघ आता फक्त नक्कीच 2 धावांची आवश्यकता रॉयल कोंबोली संघाला. एक हाती विजय एक हाती सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामधील खूप चांगला खेळ रॉयल कोंबोली संघाचे आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम खेळी गोलंदाज अरविंद असेल सुरेश मुनीम असेल यांच्या मार्फत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले. विजय संघ रॉयल संघाचे खूप 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 विनंती असेल काळभैरव पुपेटा संघ तदनंतर शिवगर्जन स्पोर्ट्स क्लब कोंबोली दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. काळभैरव स्पोर्ट्स क्लब कोंबोली संघाचा संघनायक तदनंतर